आज आपण पाहणार आहोत रंगे-कत्ता मेथड. फर्स्टली आपण पाहूयात सेकंड ऑर्डर रंगे-कत्ता मेथड. In general, y1 is equal to y0 plus w1 k1 plus w2 k2, where k1 is equal to hf0 is equal to f of x0 comma y0 and k2 is equal to h into f of x0 plus alpha h comma y0 plus beta k1. The weights w1 and w2 and unknowns alpha comma beta are comparing y1 with its Taylor's form, Taylor's expansion. टेलर्स सिरीज माहिती आहे तुम्हाला. टेलर्स सिरीज एक्सपान्शननुसार y1ला आपण व्हॅल्यूज कंपॅरिझन करणार आहेत. कोणाच्या? वेट्स w1 अँड w2 अँड अननोन्स अल्फा अँड बीटाचा. इन पर्टिक्युलर the formulae are in common use, where w1 is equal to w2 is equal to 1/2 and alpha is equal to beta is equal to 1. परत झाला. अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू 1. thus याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊ. इक्वेशन 1 becomes k1 is equal to h into f0, k2 is equal to h into f of x0 plus h comma y0 plus k1 and y1 is equal to y0 plus 1/2 k1 plus k2. हा आपला जनरल फॉर्म्युला असणार आहे सेकंड ऑर्डर रंगे-कत्ता मेथड. विथ कंडिशन्स असणार आहेत k1 इज इक्वल टू h इंटू f0 अँड k2 इज इक्वल टू h इंटू f ऑफ x0 प्लस h कॉमा y0 प्लस k1. खाली घे जरा. आता आपण पाहणार आहोत RK2 मेथडवरती एक्झाम्पल काय आहे बघा. एक्झाम्पल फर्स्ट यूज RK2 formulae to find y of point 2 given that dy by dx is equal to 1 plus y square, y of 0 is equal to 0 and h is equal to 0.2. आता आपण पाहूयात सोल्युशन. हेअर जे दिलेलं आहे ते घेऊयात अगोदर. dy by dx is equal to 1 plus y square, y of 0 is equal to 0 and h is equal to 0.2. हे आपण काय घेतलं? गिवन घेतलं. हेअर आता याच्यावरून आपल्याला काय दिलेलं आहे? y of x0 is equal to y0, म्हणजेच x0 is equal to 0 and y0 is equal to 0 and फंक्शन f of xy is equal to dy by dx, म्हणजेच काय दिलेलं आहे? 1 plus
वायचा स्क्वेअर. नाऊ फर्स्ट आपण फाइंड आउट करणार आहोत RK2. रंगेकत्ता सेकंड ऑर्डर मेथड आपण यूज करतोय. त्याच्यासाठी आपण फर्स्ट फाइंड आउट करतोय K1 काय आहे. K1 इज इक्वल टू H इंटू F0. म्हणजेच काय असेल H इंटू F ऑफ X0 कॉमा Y0. म्हणजेच Hची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 0.2 F ऑफ X0 Y0. म्हणजेच फंक्शन काय डिफाईन झालं फंक्शन काय डिफाईन झालं इथं 1 प्लस Y0चा स्क्वेअर. म्हणजेच काय मिळालं 0.2 इंटू 1 प्लस Y0ची व्हॅल्यू किती आहे 0चा स्क्वेअर. म्हणजेच इथं आपल्याला ॲन्सर मिळेल 0.2. देअरफोर K1 आपल्याला मिळालेला आहे 0.2. देअरफोर K2 इज इक्वल टू K2चा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे काय H इंटू F ऑफ X0 प्लस H कॉमा Y0 प्लस K1. हेच आता इथं H काय आहे आपला 0.2 F ऑफ X0 प्लस H. म्हणजेच F ऑफ 0 प्लस 0.2 कॉमा Y0 0 प्लस K1ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे 0.2. ती आपण इथं पुटअप करून घेतली. हेच 0.2 इंटू F ऑफ काय मिळाला 0.2 कॉमा 0.2 इज इक्वल टू 0.2 इंटू फंक्शन काय डिफाईन झालेलं आहे आपलं 1 प्लस वायचा स्क्वेअर. म्हणजे 0.2चा स्क्वेअर इज इक्वल टू 0.2 इंटू 1 प्लस 0.4. म्हणजेच इथं आपल्याला काय मिळेल 0.2 इंटू 1.4. 0.2 इंटू 1 प्लस 0.04 इज इक्वल टू 0.2 इंटू 1.04. हेन्स इज इक्वल टू आपल्याला मिळेल 0.208. नाऊ तर K2ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळालेली 0.208. नाऊ Y1 इज इक्वल टू Y0 प्लस 1/2 K1 प्लस K2. आता इथं व्हॅल्यू पुटअप करूयात. Y0ची व्हॅल्यू 0 प्लस 1/2 K1 आपला मिळालेला आहे किती 0.2 प्लस K2 मिळाला 0.208 इज इक्वल टू 1/2 इंटू ह्या दोघांची ॲडिशन काय मिळाली 0.408. म्हणजेच काय मिळालं 0.204. देअरफोर Y of 0.2 इज इक्वल टू 0.204. Hence the solution.